जय महाराष्ट्र. करूया कष्ट आणि खाऊया स्वादिष्ट. मध्ये आज आपण काय करणार आहोत बघा. पहिले काय केलं, कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली, लसण टाकला आणि कांद्याची पात टाकली आणि ही टाकली आहे आपण भिजवायला ठेवलेली होती मुगाची डाळ. अर्धा तास भिजवून घेतली. नंतर त्यामध्ये टाकून त्याला मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये वरतून टाकली हळद पावडर टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकली. आता तुमच्याकडे जर लाल मिरची पावडरच्या जागी तुम्ही ना ठेसा टाकसाल मिरचीचा तर खूप छान लागते, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी काय केलं आहे बघा, इथे लाल मिरची पावडरचा वापर करत आहे. आता इथं वरतून टाकायचं आहे मीठ आणि मस्त याला मिक्स करायचं आहे. आता मस्त याला चांगलं परतवून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात मेन टाकायची आहे इथं आपली भाजी. आता आज आपण बनवणार आहोत मस्त बघा शेपूची भाजी. शेपूला मस्त धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे, साधारण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवल्याच्या नंतर बघा इथे आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे. आणि वरतून थोडंसं टाकायचं हिंग, कारण की काही जणांना शेपू खाल्ले की ढेकर येतात, ते येत नाही हिंगामुळे.